नमस्कार. मी आणि स्वामी चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. तुम्ही दत्तसेवा करता, पण तुमच्या मनातील एक मोठी इच्छा पूर्ण होत नाही आहे. पैसा, आरोग्य आणि कुटुंबातील शांतता. कितीही प्रयत्न केला तरी एखादी समस्या कायम आहे, नाही का? याचं मूळ कारण कुठे आहे ते आहे सेवेची योग्य पद्धत. आज मी तुम्हाला दत्त महाराजांच्या माळेचा जप करण्याचे फक्त नियमच सांगणार नाही, तर ते अचूक नियम सांगणार आहे, ज्यामुळे तुमची सेवा थेट दत्तचरणी पोहोचेल. आणि या जपाचे असे चमत्कारिक फायदे आहेत की मी तुम्हाला वचन देते, तुमच्या सर्व इच्छा ज्या तुम्ही इतकी वर्ष मनात बाळगल्या आहेत, त्या दत्तकृपेने नक्कीच पूर्ण होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. दत्त माळ जपण्याचे आध्यात्मिक महत्त्व. म्हणजेच मागील व्हिडिओमध्ये आपण दत्त सेवेचे नियम पाहिलेत, पण दत्त सेवेचा आत्मा आहे तो म्हणजे नामस्मरण. श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे फक्त शब्दच नाहीत, तर हे शब्द हे दत्त महाराजांच्या चैतन्याचे बीज आहेत. दत्त माळ जपताना आपण महाराजांशी एक अदृश्य पण शक्तिशाली दोरा जोडत असतो. हा जप म्हणजे आपल्या पूर्वजांचे दोष, पितृदोष आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. नुसता जप केल्याने नव्हे, तर तो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केल्यानेच त्याचे पूर्ण फळ मिळत असते. तर भक्तांनो, दत्त माळ जपण्याचे अचूक नियम आता लक्ष देऊन ऐका, कारण या नियमांशिवाय केलेला जप हा अपूर्ण राहू शकतो. नियम जपण्याची योग्य वेळ. म्हणजेच दत्त जपासाठी सकाळी 5 ते 6 ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळी 6 ते 7 ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. दिवसातून किमान एकदा ही माळ अवश्य जपावी. विशेषतः गुरुवारी आणि पौर्णिमेला ही माळ जपणे अनिवार्य आहे. आणि दुसरा नियम आहे जपाची जागा आणि आसन. म्हणजे जागा घरात दत्त महाराजांच्या मूर्तीजवळ किंवा पूजा घरातील स्वच्छ जागेवर बसावे. आणि आसन म्हणून लोकरीचे किंवा रेशमी वस्त्र वापरावे. जमिनीवर थेट बसू नये. आसन घेतल्याने त्या जपाची ऊर्जा शरीरात टिकून राहत असते. आणि दिशा शक्य असल्यास पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. आणि तिसरा नियम आहे माळ आणि जप संख्या. म्हणजेच किती वेळा जप करावा हा. माळ आपली रुद्राक्षाची माळ जपासाठी सर्वोत्तम मानली जाते. आणि त्या जपाची संख्या दत्त माळ जपताना कमीत कमी एक माळ 108 वेळा किंवा 11 माळा म्हणजेच 1188 वेळा करावी. जर तुम्ही मोठे संकल्प करत असाल तर तुम्ही 21, 51 किंवा 108 माळा करू शकता. मोजणे म्हणजे जप करताना माळ नेहमी उजव्या हाताने आणि मध्यमा बोटाने फिरवावी. तर्जनीने वापरू नये. आणि आपला चौथा नियम आहे जपाची मुद्रा आणि उच्चार. मुद्रा म्हणजे जप करताना माळ कापडी गोणीत गौमुखी किंवा हाताने झाकून ठेवावी. आणि उच्चार नामस्मरण मोठ्याने न करता ओठ हलवून किंवा अगदी मनातल्या मनात मानसिक जप करावा. जप करताना मन दत्त चरणांवर केंद्रित करावे. हा झाला चौथा नियम. आणि आपला 5वा नियम म्हणजे जपापूर्वीची तयारी. जप करण्यापूर्वीची तयारी. तर जपाला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. दत्त महाराजांना साष्टांग नमस्कार करून आपल्या सेवेत कोणतेही दोष झाले असतील तर त्याची क्षमा मागा.
आणि तुमची जी इच्छा आहे ती मनातल्या मनात दत्त महाराजांना सांगा आणि ती पूर्ण झाल्यावर मी काय करेन याचा संकल्प मनातच उच्चारा. दत्तमाळ जपायचे चमत्कारिक फायदे आहेत. या अचूक नियमाने जप केल्यावर दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर कशी होते ते पहा. पितृदोषांपासून मुक्ती होते. दत्त महाराजांना पितृस्वरूपी मानले जाते. योग्य जपाने घरात शांतता येते आणि पितृदोषामुळे आलेले सर्व अडथळे, लग्न न होणे, संतती न होणे दूर होतात. अखंड धनलाभ आणि समृद्धी. तर भक्तांनो, दत्त कृपेमुळे तुमच्या कामातले अडथळे दूर होतात आणि नोकरीत यश मिळते आणि लक्ष्मी घरात स्थिर होत असते. पैशाची समस्या हळूहळू नाहीशी होते. हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. आता पाहूयात की आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं होतं. जपाच्या ऊर्जेमुळे मन शांत होते. अनावश्यक चिंतासुद्धा दूर होतात आणि कठीण आजारांवर मात करण्याची शक्तीसुद्धा मिळते आणि घरात आपल्या सकारात्मक ऊर्जा टिकून राहत असते. इच्छित फलप्राप्ती. तुम्ही प्रामाणिकपणे, नेमाने आणि श्रद्धेने जर जप केल्यास दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा ज्या न्याय आहेत पूर्ण होतात. जे फक्त तुमच्या अडचणी दूर करत नाहीत तर तुमचे जीवन सुखी आणि समाधानी करत असतात. भक्तांनो, दत्त महाराजांची सेवा खूप सोपी असते. फक्त श्रद्धा आणि सातत्य ठेवायला हवं. आजपासूनच या अचूक नियमांनी माळ जप करायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या जीवनात झालेले बदल 1 महिन्याच्या आतच दिसतील. तुमचे जीवन चमत्कारांनी भरलेले असेल. दत्त महाराजांचे आपल्यावर कृपा व्हावी म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना, भक्तांना, नातेवाईकांना उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही अमूल्य माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. भक्तांनो, दत्त महाराजांचा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवलाय का? तुमचा तो चमत्कारिक अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही दत्त सेवेची प्रेरणा मिळेल. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.